नमस्ते मित्रांनो, सतयुग आणि कलियुग ह्याच्यावर आपण बऱ्याच वेळा चर्चा करत असतो. तर आपण म्हणतो की मुलांच्या बाबतीत नेहमी सांगत असतो मुलांना की खूप चांगलं वागलं पाहिजे, चोरी नाही केली पाहिजे, सगळ्यांशी चांगलं वागा, व्यवसाय नीट करा, खरं बोला, खोटं बोलू नका, हे सगळं आपण त्यांना सांगत असतो. पण गंमत बघा की हे सगळं सांगत असताना आपण त्यांना हेही सांगतो की कलियुग चालू आहे, तर बाहेर सगळे खरं बोलत नाहीत, सगळे खोटं बोलतायत, सगळे चोऱ्या करतायत आणि हे ह्या काळाचा महिमा आहे आणि त्यामुळे हे कलियुग चालू आहे, त्यामुळे कोण कुणाशी चांगलं वागत नाही वगैरे, हे कलियुग. म्हणजे गंमत बघा की आपण त्यांना सांगतोय की कलियुग असं असतं आणि त्याला सांगतोय की सतयुगामध्ये जसे वागत होते तसे राहायला सुरुवात करा. खरं तर हे आपण कॉन्ट्राव्हर्सियल बोलतोय. ऍक्च्युअल काय होतंय, युअर वर्ड बिकम्स युअर वर्ल्ड. हे पूर्वी पण मी एकदा सांगितलं होतं. म्हणजे तुमचे शब्द तुमचं जग बनवतं. आपण आपले शब्द सांगतोय की जग असं असं वागतंय, असं असं चुकीचं वागतंय आणि ते कलियुगामुळे वागतंय आणि त्यामुळं मग आपल्याला कलियुगच दिसणार आहे आणि मुलांना आपली अपेक्षा आहे की मुलांनी सतयुगासारखं वागावं. असं होणार नाही. त्यापेक्षा आता आपण हे म्हणलं पाहिजे की हे सतयुगच चालू आहे आणि सत्ययुग चालू आहे, त्यामुळे इथं सगळे खरं बोलतायत, इथं सगळे एकमेकांना मदत करतायत, इथं भरपूर लोक पैसे कमवतायत. हे जे पॉझिटिव्ह अफर्मेशन आहे तेच झालं पाहिजे. आणि हे सगळं घडतंय या जिभेवरनं. जिभेला तर हाड नाहीये, पण ही जीभ तुमचं हाड मोडायला मात्र नक्की कारणीभूत ठरते. त्यामुळे हे नीट लक्षात घ्यायला पाहिजे की जिभेचा वापर हे सकारात्मकतेकडे घेतलं पाहिजे. यामध्ये अजून एक गमतीशीर गोष्ट आहे की खूप वेळा लोक मला म्हणतात की अरे तू सगळं पॉझिटिव्ह अफर्मेशन, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, पॉझिटिव्हिटी ग्रुप, पॉझिटिव्ह मॉर्निंग क्लब असं सगळं तू बोलतोस, नेहमी पॉझिटिव्ह 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 होतो. अरे निगेटिव्ह वगैरे काय आहे की नाही? तर मी म्हणतो की मला जगामध्ये सगळं पॉझिटिव्ह दिसतंय, निगेटिव्ह काही दिसतच नाही. अरे पण जगामध्ये निगेटिव्ह पण होतंय ना. मी म्हणलं मग मला तर दिसत नाही, तुला काय दिसतंय सांग. मग तो सांगतो की जगामध्ये निगेटिव्ह हे चालू आहे, एकमेकांना मारतायत, पोरगा बापाला खून करतोय, पैशासाठी भांडणं होत आहेत, भावाभावामध्ये भांडणं होत आहेत, हे सगळं निगेटिव्ह आहे. किंवा युद्ध चालू आहे, ट्रम्प असं वागतोय, ते वागतोय, हे होतंय, ते होतंय, हे असं बऱ्याच गोष्टी निगेटिव्हली त्यांनी सांगितल्या. मी त्याला तेच म्हणलं मग हे तू कुठं शिकला? तर तो म्हणला की हे मी बातम्यामध्ये ऐकलं किंवा मी हे पेपरमध्ये वाचलं. मी त्याला तेच सांगितलं की हे सगळं शिकवायसाठी माणसाची गरज नाहीये, हे सगळं तुम्ही ऑलरेडी कॅप्चर करतात. कारण तुम्हाला हे पेपरमधनं, त्याचबरोबर बातम्यांमधनं, कारण ज्यावेळी टॉप 100 बातम्या न्यूज ऑफ टुडे ऐकता त्यावेळी 70-80% ह्या निगेटिव्ह बातम्या असतात. तर ह्या ऑलरेडी तुम्ही ऍब्झॉर्व करताय. त्यामुळे माझं काम हे आहे की हे जे निगेटिव्ह आहे त्याच्यापेक्षा वेगळं काय ते सांगायचं. कारण मी निगेटिव्ह सांगून काय करणार, कारण ते ऑलरेडी तुमच्याकडे येत आहे. माझ्याकडनं तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह आलं तर त्याचा फायदा हा होईल की तुम्ही त्या पद्धतीने ऍक्ट करायला चालू करताल. त्यामुळे मी नेहमी पॉझिटिव्ह गोष्टीच सांगतो, निगेटिव्ह गोष्टी कमी सांगतो. याच्या मागचं रिझन हे आहे. थँक्यू. मला वाटतंय तुम्हाला समजलं असेल की एक्झॅक्ट पॉझिटिव्ह थिंकिंग आणि निगेटिव्ह थिंकिंग म्हणजे काय आणि त्या रिलेटेड पॉझिटिव्हली कसं ऍक्शन घेतली पाहिजे. थँक्यू.